नमस्कार लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. एक अशी घटना जी ऐकून मात्र तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. एक मुलगा ज्याची किस्मत रात्रोरात्र कशी श्रीमंत होते, तो रातोरात कसा श्रीमंत होतो, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आज आपल्याला पाहायच्या आहेत. ही नेमकं घटना कुठलची आहे, काय झालं, त्या पोराच्या नावावर किती पैसे आले, हे ऐकल्यानंतर मात्र तुम्हाला धक्का बसेल. म्हणतात ना, देव पावला की सगळंच देतो, तेही सरसकट. आता बघा काय घटना आहे ही. दिल्लीला लागून असलेल्या ग्रेटर नोएडा परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. दीपू नावाच्या 20 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात तब्बल 37 अंकाची रक्कम, जी आपण तोंडाने मोजूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही, जमा झाल्याचं दाखवत आहे. ही रक्कम इतकी मोठी आहे की तिचा आकडा वाचणे अशक्य आहे. ही घटना समोर आल्यानंतर दीपू आणि त्याचे कुटुंबीय प्रचंड गोंधळात पडलेत की नेमकं करायचं तर करायचं काय. आणि एक गोष्ट त्याआधी तुम्हाला मी सांगतो, दीपूची कौटुंबिक पार्श्वभूमी ही खूप हालाखीची आणि वेदनादायी आहे. त्याचे वडील 10 वर्षापूर्वी वारले आहेत आणि दुर्दैवाने नुकतीच 2 महिन्यापूर्वी त्याची आईचेही निधन झाल्याचं समजतं. तो सध्या त्याच्या मामाच्या घरी राहून नोकरी शोधत होता. 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या दीपूने आतापर्यंत अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे. त्याच्या आजीने मुलाखतीत सांगितले की हा गरीब मुलगा आहे आणि त्याच्या खात्यात जर खरंच पैसे आले असतील तर त्याचा फायदा मिळायला हवा. त्याच्या या बोलण्यातून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि आशा स्पष्ट दिसून येते. मात्र काय पैसे आलेत, कुठून आले, कसे आले, त्याचा पूर्ण अंदाज काय आहे? सध्या दीपूचे खाते बंद केले आहे, पण अशात त्याला या पैशाचे जे आहे, रकमेचे काय पैसे भेटणार, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत. बघा, ही अविश्वसनीय घटना 2 ऑगस्ट रोजी घडली. दीपू हा मूळचा इटावाचा असून तो गेल्या काही वर्षापूर्वी धनकोर गावात त्याच्या मामाच्या घरी राहतो. त्या दिवशी तो दुपारचे जेवण करत असताना त्याने आपल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात शिल्लक बॅलन्स तपासले. जी त्याची नेहमीची सवय होती की बॅलन्स चेक करायची. आणि यानंतर मात्र त्याने नुकतेच त्याच्या फोनमध्ये सिम कार्ड टाकून रिचार्ज केला होता. जेव्हा त्याने नेव्ही ॲपच्या, म्हणजेच एक ॲप आहे नेव्ही नावाचं, त्या ॲपचे खाते पाहिले, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर जे आहे 37 अंकाची एक मोठी रक्कम दिसली. ही रक्कम पाहून त्याला धक्का बसला. सुरुवातीला त्याला वाटले की हे तांत्रिक बिघाड असू शकते किंवा टेक्निकली ग्लिच असू शकतो. मात्र एवढी मोठी रक्कम एका सामान्य बचत खात्यात येणे शक्य नाही. त्याने फोन बंद करून पुन्हा चालू केला, पण तीच रक्कम पुन्हा दिसू लागली. दीपूला यानंतर मात्र आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसल्याने दीपूने लगेचच त्याच्या मामांना ही गोष्ट सांगितली, पण त्यांनाही विश्वास बसला नाही. एका क्षणासाठी वाटले की हे सगळं चकवा असेल किंवा खोटा असेल. आपल्यासारख्या मध्यम आणि गरीब कुटुंबाला हे भेटणं शक्य आहे का? यानंतर मात्र हे काहीतरी वेगळंच असेल. आणि कमी शिक्षित असल्यामुळे त्यांना याच्यावर विश्वासही बसत नव्हता. मात्र दीपू जे आहे, नौजवान तरुण असल्याने त्याला ह्या पैशाबद्दल लक्षात येत होतं. ऑनलाईन बॅलन्स कसं चेक करायचं, कसं पाहायचं, हे दीपूला सगळं ठाऊक होतं. त्यामुळे दीपूला ही रक्कम खरी असल्याचं जाणवत होतं. जरी रक्कम खरी आहे, तर देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगले लिहिले असेल, अशा आशेने आणि अशा खात्री करण्यासाठी त्याने छोटासा प्रयोग करण्याचा विचार केला. मित्रांनो, ही रक्कम एवढी मोठी होती की तोंडाने सांगणेही शक्य नाही, डोळ्यानं वाचणेही शक्य नाही. ती टोटल बघा 37 अंकी रक्कम होती, जी दीपूच्या खात्यात रातोरात्र जमा झालेली होती. मामाने त्याला थोडी रक्कम दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करून पाहण्याचा सल्ला दिला. दीपूने आपल्या मामाच्या खात्यात 10,000 रुपये पाठवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. याच वेळी त्याचे खाते आपोआप ब्लॉक गोठवले गेले. म्हणजेच काय, तर एका दिवस बँकेला लक्षात आलं की ह्याच्या खात्यात खूप मोठी रक्कम जमा झाली, पण अचानक कशी काय जमा झाली, संशयास्पद झालं. कारण त्या बँकेमध्ये एवढा 37 अंकी आकडा जर येत असेल, तर मात्र बँकाही काय करतात, त्या क्षणी ते खातं फ्रीज करतात, म्हणजेच गोठवतात. कारण त्या रकमेची चौकशी झाली पाहिजे आणि कुठून आली हे समजले पाहिजे. यानंतर मात्र बँकेच्या कर्मचाऱ्यांना या गोष्टीचा धक्का बसल्याचं समजतं. खाते ब्लॉक झाल्यामुळे दीपू प्रचंड अस्वस्थ झाला. त्याने थेट बँकेत जाऊन चौकशी केली. बँक मॅनेजरनी आणि बँक कर्मचाऱ्यांनी जेव्हा त्याच्या फोनमधील रक्कम पाहिली, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. एवढी मोठी रक्कम दीपूच्या खात्यात आल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं. म्हणजेच काय, तर दीपू आता रातोरात श्रीमंत झालेला होता आणि करोडपतीच्याही वरी गेलेला होता. त्यांच्यातही आश्चर्य आणि कुजबूज सुरू झाली की हे नेमकं झालं कसं. त्यांनी संगणक प्रणालीवर तपासणी केली असताच त्यांना खात्यात शून्य शिल्लक, म्हणजे झिरो बॅलन्स दिसली. आता हा काय गोंधळ आहे? इकडं बघितलं तर एवढं अरबो-खरबो रुपये दिसत आहेत आणि संगणकवर शून्य रुपये कसे काय दिसत आहेत? यामुळे या सर्व
सर्व्हरमधील बिघाड असू शकतो, असे सांगून दीपूला जे आहे काळजी करू नको असे सांगितले. काही कर्मचाऱ्यांनी तर त्याला हे खाते बंद करून टाक असा विचित्र सल्ला दिला. पण दीपूने नुकतेच फक्त एका महिन्यांपूर्वी हे खाते उघडले होते. त्यामुळे तो खाते बंद करण्यास तयार झाला नाही. मात्र दीपूला असंही वाटू लागलं, की काही ना काहीतरी घोळ होत आहे. माझे पैसे जे खात्यात आलेले आहेत ते कोणाचे तरी नजरेत आल्यामुळे ते मला भेटत नसतील का काय असा संशय दीपूवर येत होता. किंवा दीपूला असं वाटत होतं, की ही पैसे रक्कम मोठी असल्याने बँकेनेही आपल्याला यामधून बाहेर टाकण्याची जी आहे प्लॅनिंग तर नसेल केली ना, असं दीपूलाही वाटत होतं. बघा, ही घटना केवळ बँकेपर्यंतच मर्यादित राहिली नाही, तर पोलिसांनाही दीपूला चौकशीसाठी बोलावले. त्याच्यासोबत त्याची आजीही पोलीस ठाण्यात गेली होती. पोलिसांनी दीपूचा फोन तपासला आणि त्यांना एवढी मोठी रक्कम बघून आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितले, की ही रक्कम नेमकी काय आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे. पण हा न्यावी ॲप किंवा बँक सर्व्हरमधून चूक असू शकते, असं पोलिसांना वाटलं. पोलिसांनी त्याला घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आणि सायबर सेलच्या मदतीने तपास करण्याचे आश्वासन दिले. यानंतर मात्र दीपूला जे आहे या रकमेबद्दल जे आहे आणखीनही काही गोष्टी कळालेल्या नाहीत. दीपू जेवढा शोध घ्यायचा प्रयत्न करत होता, तेवढा शोध दीपूनं घेतलेला आहे. काही रिपोर्टरनं दीपूला प्रश्न केले, की "तुला नेमकं ही रक्कम केव्हा आली?" त्यावेळेस दीपू म्हणला, "मी ज्यावेळेस बॅलन्स चेक करत होतो, त्यावेळेस मला ही रक्कम दिसली. मात्र ही रक्कम दिसल्यानंतर मी एकदम गोंधळलो, कारण एवढी मोठी अमाउंट कशी काय असू शकते? म्हणून मी फोन 2दा-3दा स्विच ऑफ करून ऑन केला. मात्र ही रक्कम सारखी दिसत असल्याने मी मामाला सांगितले, कारण ही रक्कम जर आपल्या खात्यात असेल तर मग मात्र आपलेच पैसे असेल ना." बघा, सुरुवातीला त्याला वाटले, की कारण 10 कोटी नाही, 20 कोटी नाही, 100 कोटी नाही, 1000 कोटी नाही, तर अनगिनत मोजू शकतो एवढी 37 अंकाची रक्कम आल्यानंतर मात्र कोणालाही हे बघून शक्यच वाटत नव्हतं. दीपूच्या मामालाही तसंच वाटलं. मात्र आता दीपूला वाटत आहे, की हे काहीतरी रक्कम एकदम ग्लिच असू शकतो किंवा एखादा तांत्रिक बिघाड असू शकतो. कारण कोणी जर रक्कम पाठवणार असेल किंवा कोणी रक्कम ट्रान्सफर करणार असेल, तर मात्र एवढी रक्कम चुकून चुकीच्या अकाउंटला टाकू शकत नाही. थोडी बहुत आपण समजू शकतो, पण एवढी रक्कम सहज नाही. आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही सांगितलं होतं, की ही काही खरी किंमत नाहीये. कारण आम्ही जर आमच्या सर्व्हरमध्ये म्हणजे बँकेतून जे मेन सर्व्हरमधून खातं चेक करत होतं, त्या सर्व्हरमधून जर चेक केलं, तर मात्र दीपूच्या खात्यात जे आहे झिरो बॅलन्स दाखवत आहे. ह्याचं याचं नाव काय अर्थ काय असतो? झिरो बॅलन्स म्हणजे बँकेत जर झिरो बॅलन्स दाखवत असेल, तर मग ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? बरं, एवढं झाल्यानंतर मात्र खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो फेल होत गेला. म्हणजे काय, तर फ्रीज झालं खातं. आता नेमकं फ्रीज कशामुळे केलं? जर दीपूचा तो ग्लिच असेल, तर फ्रीज का केलं? या प्रश्नाची उत्तर येणाऱ्या काळात आपल्याला भेटणार आहेत. काय खरंच दीपूच्या खात्यात ती रक्कम आलेली आहे का? दीपूला त्याच्यामुळे सल्ले देत आहेत का, की तू खातं जे आहे गोठवून टाक किंवा बंद कर, किंवा दीपूचं खातं गोठवलं का? आणि दीपूला त्याच्यातून काही भेटणार आहे का? दीपूसारख्या गरीबाचं काही भलं होणार आहे का? चुकून जर कोणी रक्कम टाकली तर ती दीपूकडूनच त्यांना लीगल घ्यावं लागेल. मग यासोबत दीपूचं काय भलं होऊ शकतं का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर जे आहे येणाऱ्या काळातच आपल्याला भेटतील. मात्र दीपूच्या घरचे गरिबीमुळे त्रस्त असलेले या रकमेसाठी थोडी का होईना रक्कम भेटेल या आशेवर मात्र नक्कीच आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.